तासगाव नगरपालिका सभेत गदारोळ. तासगाव नगरपालिकेची सर्वसाधारण सभा सरकसिंग परशुराम माळी सभागृहात संपन्न झाली. सुरुवातीला मीटिंगचे विषय क्रमांक 1 वाचला व सत्ताधारी यांनी बहुमताच्या जोरावर 1 ते 25 विषय मताला टाकले आणि 2 मिनिटात सभा संपवली. सर्व विरोधी गटाचे नगरसेवक यांचं म्हणणं असं होतं की महत्वाचे विषय आहेत, प्रत्येक विषयावर चर्चा झाली पाहिजे, पण त्यांचं म्हणणं ऐकून न घेता सत्ताधाऱ्यांनी सभा बहुमताच्या जोरावर संपवली. नंतर सर्व विरोधी गटाच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये जाऊन मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये खाली जमिनीवर बसून आपला संताप व्यक्त केला. बहुमताच्या जोरावर सभा गुंडाळणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा निषेध असो अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. बहुमताच्या जोरावर सत्ताधारी आमच्या विरोधी गटाच्या सर्व नगरसेवकांची मुस्कटदाबी करतायत असा आरोप गटनेत्या सुशीला जाधव यांनी केला. स्वर्गीय आराराबांच्या फोटोचा वापर करून सत्ताधारी राजकारण करतायत असा संताप नगरसेवक अरुण साळुंखे व अभिषेक देशिंगकर यांनी व्यक्त केला. प्रत्येक प्रभागातील विविध समस्यांचा पाढा नगरसेवक सचिन कांबळे, रामभाऊ माळी, पूनम माळी, शोभा जाधव, अफजल मुजावर, अमृता माळी, अॅडव्होकेट तुकाराम कुंभार, ज्योतिताई कोळी, उषाताई कांबळे यांनी वाचला. जोरदार हल्लाबोल केला व सभागृहात हे जोरावर बोलू न दिल्यास आगामी काळात अशाच पद्धतीनं आक्रमक उत्तर देऊ असं राष्ट्रवादी काँग्रेसचे पवार गटाच्या सर्व नगरसेवकांनी व्यक्त केलं. प्रतिनिधी अनिल साळुंखे.